धुळे न्यायालयात सध्या याच दबंग अधिकाऱ्याची चर्चा आहे। नाव आहे डॉक्टर प्रवीण गेडाम। कुणालाही न घाबरता न डगमगता त्यांनी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी तब्बल 350 पानांची साक्ष नोंदवली आहे। तसंच त्यासोबत 2300 पानांचे पुरावेही जोडलेत। साक्षी दरम्यान खुर्चीवर बसण्याची परवानगी असतानाही त्यांनी 60 तास उभं राहून साक्ष नोंदवली। 169 कोटी रुपयाचा गैरनुकसान महानगरपालिकेला झाल्याबाबत सुद्धा त्यामध्ये उल्लेख होता। यामध्ये प्रथम सरकार पक्षाचे साक्षीदार डॉक्टर प्रवीण गेडाम यांची साक्ष जवळपास 336 पेजेस आज साक्ष त्यांची नोंदवली गेलेली आहे आणि यामध्ये हजारो कागद यामध्ये पुरावे म्हणून सिद्ध झालेले आहेत व त्या सिद्धबाबत त्यांना एक्झिबिट पडलेला आहे। 2006 मध्ये घरकुल घोटाळा समोर आला। त्यावेळी ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही असं वाटत होतं ते माजी आमदार सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांना धक्का बसला। हे दिग्गज आपल्या मनी मसल आणि पॉलिटिकल पॉवरच्या जोरावर घरकुल घोटाळ्यातून बाहेर पडतील असं सर्वांनाच वाटत होतं। पण त्यांची गाठ डॉक्टर गेडाम यांच्याशी पडली आहे हे पुढे आरोपीचे जामीन होत नाहीत त्यावेळी लक्षात आलं। डॉक्टर गेडाम यांनी घरकुल घोटाळ्याची फिर्याद आणि जबाब अभ्यासपूर्ण दिल्यानं आता या प्रकरणातल्या आरोपींच्या पायाखालची वाळूच सरकली आहे। सदरच्या खटल्यामध्ये कागदोपत्री पुरावा हा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जवळपास कागदोपत्री पुरावा हा PW1 म्हणजे साक्षीदार क्रमांक 1 यांच्या मार्फत सिद्ध होऊन त्याला एक्झिबिट लागलेला आहे। 3 यामध्ये गुन्ह्याचा कट, खोटे दस्तऐवज, त्याचप्रमाणे पैशाचा अपहार, झालेला गैरव्यवहार अशा विविध पैलूंवर साक्ष नोंदवण्यात आलेली आहे आणि यानंतर इतर साक्षीदार सुद्धा तपासले जातील। एक प्रामाणिक अधिकारी अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या जोरावर भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करू शकतो हे डॉक्टर गेडाम यांनी दाखवून दिलंय। घरकुल घोटाळा प्रकरणात त्यांची 350 पानांची साक्ष पाहिल्यावर आरोपींसाठी सध्या तरी परिस्थिती अनुकूल नाही हे चित्र भ्रष्ट नेत्यांनी घेतले आहे हे निश्चित। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।